माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग 3. प्रथम श्री गणेशाला नमस्कार. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. नारायणाय नमः. नरोत्तमाय नमः. श्री वेदव्यासाय नमः. श्री मार्कंडेय नमः. मार्कंडेयांना नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 8. विश्वामित्र व वशिष्ठ संघर्ष. जे पक्षीरूप द्रोणपुत्र व्यासशिष्य जैमिनीस सांगू लागले. राजा हरिश्चंद्र आपल्या राज्यापासून मुक्त झाल्यावर स्वर्गात गेला तेव्हा त्याचे पुरोहित वरिष्ठ मुनी ज्यांनी 12 वर्ष जलवास केला होता ते जलातून बाहेर आल्यावर त्यांना कळाले की विश्वामित्रांनी कसे कार्य करून हरिश्चंद्राला राज्यापासून मुक्त केले. पत्नी व पुत्राची हकीकत ऐकून ते क्रोधित झाले व ते विश्वामित्राजवळ आले. वशिष्ठ मुनींना विश्वामित्र ऋषींबद्दल अतिशय क्रोध निर्माण झाला. कारण हरिश्चंद्राच्या अंगी असणारे गुण, उदार व्यक्तिमत्व, उत्तम प्रजापालक, श्रेष्ठ योद्धा, चाणाक्ष, चातुर्य वशिष्ठ मुनींना फार आवडले. वशिष्ठ मुनींनी क्रोधाने विश्वामित्र ऋषीकडे पाहिले व म्हणाले, हे विश्वामित्रा, तू श्रेष्ठ अशा धर्मरक्षक राजाला तुझ्या कार्यामुळे राज्यापासून बाहेर घालविलेस व त्याची पत्नी पुत्र यांचा विक्रिय केला. माझ्या या शिष्याला तू अशा प्रकारे त्रास दिल्यामुळे मी तुला असा शाप देतो की तुला पुढील जन्मी पक्षी योनी प्राप्त होईल. वशिष्ठ मुनींच्या मुखातून निघालेली ही शापवाणी ऐकून विश्वामित्रही क्रोधाने लाल झाले. त्यांनी वशिष्ठ मुनींना शाप दिला की तुम्ही ह्या पृथ्वी तलावर पक्षी रूपात वास्तव्य कराल. परस्परांना दिलेल्या शापामुळे दोघेही तपस्वी मुनी पक्षी रूपात राहू लागले. पक्षी रूपातही ते दोघे भांडणे करू लागले. त्यांच्या मोठ्या भांडणाने प्रजाजनांना त्रास होऊ लागला. धरणी मातेलाही त्रास होऊ लागला. या दोन श्रेष्ठ मुनींच्या आपापसातील भांडणामुळे पृथ्वीवर असणारे समुद्र पर्वत यांनाही आपापली स्थाने सोडावी लागली. सगळीकडे ज्वालामुखीचा उद्रेक होऊ लागला. वादळ वारे सोसायटीने वाहू लागले. धरणी माता कंप पाहू लागली. देवगणांसहित सर्वांना वाटू लागले की आता प्रलय तर होणार नाही ना. त्यामुळे सर्व देवगण ब्रह्मदेवास शरण गेले. त्यांनी त्यांची करुणा भागली. त्यांचीही करुणावाणी ऐकून त्या दोघांचे जेथे युद्ध सुरू होते तेथे ब्रह्मदेव आले. त्यांनी दोघांचेही पक्षी रूपहरण केले. तेव्हा वशिष्ठ मुनी विश्वामित्र ऋषींनी ब्रह्मदेवास वर्णन केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे वशिष्ठा, विश्वामित्राच्या कार्यामुळे हरिश्चंद्र या स्थितीला पोहोचला नाही. कारण हरिश्चंद्रास स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची होती. त्यामुळे विश्वामित्रांनी हरिश्चंद्रावर उपकारच केले असे मानले पाहिजे. ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून दोघांनीही एकमेकाची क्षमा मागितली. त्यांनी आपापल्यातील वैर सोडले. दोघे तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. पक्षीरूप द्रोणपुत्र जैमिनीस सांगू लागले की या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने कोणती फलश्रुती प्राप्त होते ते आता ऐक. या अध्यायाचे जे कोणी वाचन किंवा श्रवण करेल किंवा जो बोना अध्यायाचे भावभक्तीने स्मरण करतो त्यानंतर कार्याची सुरुवात करतो त्यास आपल्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही. अध्याय 9. पिता आणि पुत्र सुखसंवाद. व्यास शिष्य जैमिनी पक्षीरूप द्रोणपुत्रास विचारू लागले, जीवाची उत्पत्ती कशी होते, त्याची वाढ कशी होते, मृत्यूसमयी मृत्यू जीव यांचा काय संबंध आहे, याविषयी मला मार्गदर्शन करा. पक्षीरूप द्रोणपुत्र म्हणाले, हे एक मोठेच गूढ आहे. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून सांगतो. कथा आता आपण ऐकूया. फार फार वर्षापूर्वी भार्गव वंशातील एक ऋषी होते. त्यांचे नाव होते महापती. काय नाव होते? महापती. त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव होते सुमती, पण तो कमी बुद्धीचा होता. महापती आपल्या पुत्राला म्हणाले, हे पुत्रा, तू गुरुच्या सेवेत राहून वेदाध्ययन कर, भिक्षा मागून खा, त्यानंतर गृहस्थाश्रम धर्माचे पालन कर. पुत्रप्राप्ती करून वानप्रस्थाश्रमात प्रवेश कर. वनामध्ये सैन्यास ग्रहण करून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घे. पक्षी जैमिनीला म्हणाला, अशा नाना प्रकारे पुत्राला उपदेशपर गोष्टी सांगून त्याला सात्विक मार्गावर आणण्याचे प्रयत्न केले. पण त्या पुत्राने काही ऐकले नाही. तो आपल्या पित्याला म्हणाला, आपण सांगितलेल्या गोष्टीचे मी आजपर्यंत अनेक वेळा पालन केले, पण मला अनेकदा दुःखच भोगावे लागले.
तर कित्येकदा संतोषाची प्राप्ती झाली. असे अनेक प्रकारचे मला अनुभव प्राप्त झाले असता आता पुन्हा वेदाध्ययन करण्याची काय आवश्यकता आहे? मला अनेकदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, पशु, पक्षी यांची योनी लाभली. त्यामुळे अनेक संकटे मी झेलली. या विश्वामध्ये अनेक संकटे आहे. अशा विश्वाच्या चक्रात मी अनेक वेळा भ्रमण केले. त्यामुळे मला ज्ञान प्राप्त झाले. असे असताना परत गुरुगृही जाऊन वेदाध्ययन का बरे करावे? अशा प्रकारे आपल्या मुलांकडून असे उत्तर ऐकल्यावर त्या महामती ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. त्याला आनंद झाला. ते आपल्या पुत्रास म्हणाले, सुमती, अनेक दिवस तुझे लपून राहिलेले ज्ञान आज कसे काय प्रगट झाले बरे? इतके दिवस तुझे ज्ञान का लपून राहिले? या पित्याच्या प्रश्नावर मुलगा म्हणाला, हे तात, पूर्वजन्मी एक पंडित होतो. त्यामुळे आत्मज्ञानाची प्राप्ती केली होती. तेव्हा मी सत्संग आचरत होतो. त्यामुळे विद्वान पंडित झालो. पण नंतर काही कालावधी एकांतवासात घालविल्यानंतर मात्र मी अज्ञानामुळे दुःखी कष्टी झालो. पूर्वजन्मीच्या ह्या ज्ञानामुळे मला मात्र आता ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा मी आपली शंका समजून घेऊन त्याचे निरसन करीत पक्षीरूपी द्रोणपुत्र जैमिनीस सांगू लागले की तुम्ही जो प्रश्न मला विचारला तोच प्रश्न स्मतीला महापतीने विचारला. जो मनुष्य आपल्या आयुष्यात पाप कर्म करतो तेव्हा त्याचा मृत्यू एखाद्या तीव्र वायूप्रमाणे मर्मस्थानाचा भेद होऊन जातो. परंतु जो आपल्या आयुष्यात काहीच पाप कर्म करत नाही, नेहमीच दानधर्माचे पालन करतो, सत्यवचन बोलतो, कुणाची निंदा करीत नाही, प्रत्येक कार्यात मदत करण्याचा हात लावतो, ईश्वराचे नामस्मरण करतो, त्याला सुखपूर्वक मृत्यू येतो. जो मनुष्य भुकेने व्याकुळ तहानेने त्रस्त असलेल्यांना अन्न पाणी देत नाही त्याचा मृत्यू भुकेने तहानेने त्रस्त होऊन जातो. जे आयुष्यात असत्य वचन बोलतात, वेदांची निंदा करतात, अन्यायाने वागतात, जे नास्तिक असतात अशा माणसाच्या मृत्यूसमयी यमदूत शस्त्रे घेऊनच येतात. त्यांना अनेक वेदांनी त्रस्त करून मृत्यू आणतात. अशा प्रकारे जो आत्मा एका देहातून बाहेर पडला असता त्याच्या कर्मानुसार दुसरा देह धारण करतो. पूर्वजन्मीच्या पापकर्माचे भोग तो भोगतो. पुण्य कर्म केले असेल तर आत्मा पुढील जन्मी चांगले फळ भोगतो. यमराजाच्या आज्ञेनुसार तो आत्मा गतीस सद्गतीस अनन्य गतीस प्राप्त होतो. ज्यांनी आपल्या जन्मात पापकर्म केले असतील त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. त्यानंतर कृमी, कीटक, निरनिराळे प्राणी, पक्षी इत्यादी 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. म्हणूनच आपल्याला जेव्हापासून कळते तेव्हापासून आपण जास्तीत जास्त चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा. संत काय सांगता? लक्षे 84 योनी फिर कर, अवचित नर तनु पाया, 2 दिन गए इधर उधर और फिर 84 आया. काय? लक्ष 84 योनी फिर कर, अवचित नर तनु पाया, 2 दिन गए इधर उधर और फिर 84 आया. पुनरपि जननम पुनरपि मरणम. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे असेल तर ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय, चांगले कर्म केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जो मनुष्य आयुष्यात पुण्यकर्म करतो त्या मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा प्रवास करत असताना त्या आत्म्याला अनेक सुखे मिळतात. अशा प्रकारे जीवाची उत्पत्ती झाल्यावर त्याची वाढ होते. त्यानंतर जीव असलेल्या देहाचा नाश होतो. त्याच्या पुण्य किंवा पापकर्मानुसार त्याला सुख किंवा दुःख मिळत असते. अध्याय 10. जीवाची उत्पत्ती. सुमती आपला पिता महापतीस सांगू लागला की मनुष्य स्वर्ग किंवा नरकातून मुक्त झाला की लगेच त्याचा आत्मा श्रीगर्भामध्ये येतो. तेव्हा तो अंकुर रूपात असतो. या अंकुरापासून 5 अंगांची निर्मिती होते. पुढे सर्व उपांगांचा विस्तार होतो. नखे, केस यांची उत्पत्ती होते. अशा रीतीने या जीवाची वाढ होत जाते. जोपर्यंत जीव गर्भात असतो तोपर्यंत त्याचे तोंड खाली असते. नारळाप्रमाणे कोशासहित त्याची वाढ होत असते. अशा प्रकारे इतर जीवांमध्येही त्या त्या आकृतीप्रमाणे जीव वाढत असतो. अग्नीच्या योगाने त्याला काठिण्य येत असते. पाप पुण्याच्या रूपाच्या आधारावर तो उदरात राहतो. त्याच्या बिंबीशी अनन्य नायनी नामक नाडी असते. अन्यायनी नामक नाडी असते. स्त्रियांनी सेवन केलेले अन्न पाणी त्यास मिळते. त्याच्या योगाने त्याचे पोषण होत असते. तेव्हा त्याला अनेक जन्माची आठवण येऊ लागते.
त्यामुळे तो दुःखी कष्टी होतो. त्याला पश्चाताप झाल्याने तो इकडे तिकडे फिरतो. तो विचार करतो की आता जन्मास येताच मी पुन्हा असे कार्य कधीच करणार नाही. उदरातून सुटताच पुन्हा गर्भात न येण्याचा मी प्रयत्न करीन. संचित कर्मामुळे त्याला पूर्वी भोगलेले अनेक दुःखे आठवू लागतात. त्याचे तो चिंतन करत असतो. तो अधोमुखी फिरत असतो. त्यानंतर त्या अधोमुखी जीवाचा 9व्या महिन्यात जन्म होतो. बाहेर पडता त्यास प्रजापल वायूची पीडा होत असते. पीडा झाल्यामुळे तो मूर्छित होतो. पण तो जीव हवेचा स्पर्श झाल्यामुळे चैतन्यशील बनतो. त्यानंतर भगवान विष्णूची मोहिनी मायेने तो व्याप्त होतो. त्यामुळे मोहित झाल्याने त्या जीवाचा ज्ञानभ्रंश होतो. जीव ज्ञानभ्रंश झाल्याने त्याला बाल्य, कौमार्य, यौवन, वार्धक्य या अवस्था प्राप्त होत असतात. त्यानंतर त्याला मृत्यू येतो आणि पुन्हा जन्म प्राप्त होतो. अशा प्रकारे जन्ममरणाचे हे चक्र अखंडपणे चालू असते. अशा प्रकारे तो जीव या संसार चक्रामध्ये फिरत राहतो. मृत्यूनंतर कधी त्या स्वर्ग प्राप्त होते, कधी नरक प्राप्त होतो, कधी तो जीव त्याच योनीमध्ये जन्माला येतो. त्यास स्वकीय कर्म भोगावे लागतात. कर्मभोग समाप्त झाला की तो परलोकवासी होतो. तेव्हा तो कधी स्वर्गात कधी नरकात जातो. तेथे स्वर्गात असताना या जीवात्मा अनेक प्रकारची सुखे अनुभवतो. परंतु त्याचा पुण्यक्षय झाल्यावर त्यालाही नरकयातना भोगाव्या लागतात. वास्तविक पाहता गर्भवास हा अत्यंत दुःखदायक होय. तसेच जन्माला आल्यावर बाल्य, यौवन, वृद्धावस्थामध्येही त्याला दुःखच भोगावे लागते. दुःख प्राप्त होत असते. वार्धक्यानंतर मृत्यू येतो तेव्हा यम त्याला नरकात पाठवतो. त्यामुळेच दुःख तर असह्यच होते. अशा प्रकारे त्या जीवाला पुनरपी गर्भ, जन्म, मरण, नरकाची प्राप्त होत असते. हा जीव संसार चक्राच्या फेऱ्यात राहटगाडग्याप्रमाणे सतत फिरत राहतो. मायापाशांनी जणू तो जखडून जातो. अनेक प्रकारच्या दुःखांनी भरलेल्या या संसारामध्ये तीळ मात्रे सुख लाभत नाही. मी तर मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. असे असताना या त्रयी विद्याभ्यास मी का करावा? माझ्या हातून हे कसे घडू शकेल? अध्याय 11 नरकाचे वर्णन. त्यानंतर महापती सुमतीस म्हणाले, वत्सा, संसार रसाचे तू वर्णन केले. आता मला महारौरव नरकाचे वर्णन करून सांग. सुमती म्हणाला, पिताश्री, मी तुम्हाला आता महारौरव नरकाचे वर्णन सांगणार आहे. जे अभक्ष्य भोजन करतात, मित्रद्रोही, अयोग्य मार्गी जाणारे असतात, त्यांना यमदूत नरकात घेऊन येतात. तेथे जीवांना अनेक प्रकारांनी पीडा दिली जाते. या महारौरव नरकाच्या मागे सतत घोर अंधार असलेले असे युक्त तम नावाचे नरक होय. ते अत्यंत विशाल. ते गायीची भावाची हत्या करतात. त्यांना ह्या नरकात आणले जाते. तेथे अत्यंत थंडी असते. या भयानक थंडीमुळे ते धडधडत असतात. ते अत्यंत विशाल. जे गायीची भावाची हत्या करतात त्यांना या नरकात आणले जाते. तेथे अत्यंत थंडी असते. भयानक थंडीमुळे ते थडथडत असतात. त्यांचे दात अक्षरशः थंडीने एकमेकावर आपटून वाजत असतात. जोपर्यंत त्याच्या पापाचा नाश होत नाही तोपर्यंत त्यांना तेथे पीडा भोगावी लागते. तम नरकाच्या पाठीमागे निकृतन नावाचे नरक होय. ते एका चक्ररूपी आहे. त्याला सतत गती प्राप्त असते. जे गुरुला मान देत नाहीत, दुराचारी, गुरुवचन शास्त्रवचन पाळत नाहीत, त्यांना ह्या नरकामध्ये आणतात. त्या चक्रात त्या पापी जीवाला टाकल्यावर त्याचे अनेक तुकडे होतात. ते तुकडे पुन्हा जोडतात, पुन्हा त्यांना चक्रात टाकतात. अशा प्रकारे त्याच्या पापाचा नाश होईपर्यंत त्याला पीडा सोसावी, भोगावी लागते. म्हणूनच आपण जेव्हापासून आपल्याला कळले तेव्हापासून चांगले कर्म करण्याचा विचार करा. आता अप्रतिष्ठ नावाच्या नरकाचे स्वरूप मी स्पष्ट करतो, ऐका. या नरकात पंडिताच्या कार्यात जे विघ्न आणतात त्यांना आणले जाते. तेथेही त्यांना पापाचा नाश होईपर्यंत पीडा सहन करावी लागते. त्यानंतर असीपत्र नावाचे नरक. तेथे तप व्रतभंग केलेल्या ब्रह्मचार्यांना नेले जाते.
तेथे अत्यंत प्रखर अशी उष्णता असते. यमदूत त्याच्या पापाचा नाश होईपर्यंत त्यांना त्रास देतो. नंतर तप्त कुंभ नावाचे नरक, तेथे तीर्थांना कलंकित करणारे, सुशील श्रीस दोष देणारे, वेदशास्त्र त्यांना दूषित करणाऱ्या जीवास या नरकात आणतात. येथे चारही बाजूने अग्नीच्या ज्वाला पेटत असतात. पितास्त्री, अशा प्रकारे मी आपल्या सर्व नरकाचे वर्णन करून त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. या ठिकाणी हा अध्याय संपवते. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. हरये नमः, हरये नमः. हर हर महादेव शंभो. पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.